हे अर्धमुक्त संचार आपण कुक्कुटपालन केलेलं आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे कोंबड्या बाहेर चढतात. हे बघा मुक्त संचारमध्ये केलेलं आहे आपण. पाणी पिण्यासाठी काही भांडे वगैरे ठेवलेले, त्यांना सावलीसाठी. साईडने जाळी वगैरे मारलेली आहे आपण. हे बघा कुत्रा मांजर वगैरे येऊ नये म्हणून अशा प्रकारे केलेलं आहे आपण अर्धमुक्त संचारमध्ये. गावरांमध्ये आपल्याकडे हे बघा गजरा वगैरे खातात ते आवडीने. आपण मध्ये पाहू रात्रीसाठी त्यांना बसासाठी केलेली सुविधा. आपण हे असं शेड मारेल आहे आपण, हवा वगैरे जाऊ नये म्हणून त्यांना बॅनर वगैरे लावून असं जुगाड केलेला आहे. वरती त्यांना बांबू बसासाठी टाकलेले आहे रात्रीच्या वेळी. असं प्रकारे तुम्ही जुगाड करू शकता जेणेकरून पक्ष्याला त्रास नाही. रात्री वरी बसल्यावर आपल्याला पण अडचण नाही आहे काही. अंडे देण्यासाठी आपण असं केलेलं आहे सुविधा. सुविधा केलेली आहे. बघा कशी मारते, पुढा झालेली आहे, अंड्यावर बसते तरी पण. जुगाड केलेला आहे आपण. अंडे देण्यासाठी आलेल्या आहेत कोंबड्या काही बऱ्याच. पाणी पिण्यासाठी याचं जुगाड केलेलं आहे आपण. डब्बे वगैरे लावून अंडे देण्यासाठी. बघू शकता आपण हे अंडे दिलेले आहेत कोंबड्याने आपल्या डब्यामध्ये. हे बघ काही डब्यामध्ये बसलेत अंडे द्यायला. बघू शकता. आणि रात्रीच्या वेळी सर्व कोंबड्या आपल्या अशा केलेल्या जुगाडावर बसतात बांबूवरती. हे अशा प्रकारे केलेले आहे आपण कुक्कुटपालन. आणि हा पिंजरा हे बघा, हे खुडूक कोंबड्या जास्त दिवस राहू नये म्हणून आपण यामध्ये सोडून देतो. आणि एक कोंबडा सोडून देतो मध्ये. 2-3 दिवस त्यामध्ये राहू देतो, त्यानंतर सोडून देतो बाहेर. अशा प्रकारे केलेलं आहे आपण. अंडे देण्यासाठी कशी कोंबडी करते कर कोंबडा. चला अशा प्रकारे तुम्ही जुगाड करू शकता. हे बाहेर उभा